नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये नॉलेज फॅक्टरी ऑफिशियलमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे फर्स्ट कम फर्स्ट सर्व। जो पुण्याच्या महामंडळाने जी लॉटरी काढली आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत आपल्याला पंढरपूर हेच फक्त एक ऑप्शन दिसत होतं फर्स्ट कम फर्स्ट सर्वमध्ये, आणि पुण्याचे बाकीचे थोडेसे होते ते दिसत होते। बट सांगलीचे जे होते ते सांगलीचे प्रोजेक्टचे ॲक्च्युली डिटेल्स अँड लोकेशन दिसत नव्हते। सो आता एक शो झाला आहे सांगलीचा जो प्रोजेक्ट आहे तो, तर त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेतो आहे। सो चला बघूया डायरेक्टली आपल्या या प्रोजेक्टमध्ये। तर हा 650 स्कीम नंबर आहे, सर्वे नंबर 164, कर्नल रोड, सांगली। तर हा प्रधानमंत्री आवास योजना या स्कीममध्ये येणारा प्रोजेक्ट आहे, लॉटरी आहे। त्याचं डायरेक्ट आपण लोकेशन नाही, पहिल्यांदा एक काम करू, आपण कॅटेगरीज बघू। तो जनरल पब्लिक आणि एस टी या दोघांसाठी आहे। जनरल पब्लिकसाठी बघू शकता 3 जागा आहेत, एस टीसाठी 2 आहेत। बिल्टअप एरिया आहे 40 स्क्वेअर मीटरचा, कार्पेट एरिया आहे 31 स्क्वेअर मीटरचा। सो कॉस्ट जी आहे ती आहे 8,95,000, म्हणजे जवळजवळ 9 लाखाच्या आसपास कॉस्ट आहे, प्राईस। EMD अमाऊंट तुम्हाला पे करायची आहे 25,000 रुपये। तर ह्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे हे EWSसाठी आहे, EWS गटासाठी। तर ह्याच्यामुळे तुम्हाला 25,000 रुपये पे करायचे आहे EMD अमाऊंट। टोटल जे घरं आहेत ती आहेत 5 आणि रेरा आहे OC रिसिव्ह। सो ही बिल्डिंग पूर्णपणे रेडीमध्ये आहे। आपण एक काम करू, डायरेक्टली आहे ना ह्याचं आहे ना लोकेशन बघू। हे बघा, थोडंसं झूम आउट करतो। सांगली, हे बघा, हे अभयनगर हा जो आहे हा प्रोजेक्ट आहे, हा बघू शकता रेडीमध्ये प्रोजेक्ट आहे। खाली शॉप्स आहेत, वरती रेसिडेन्शियल एरिया आहे। हा स्ट्रीट व्ह्यू आहे। त्याच्यामध्ये पहिलेवाले आपले 5 जे आहे ते इन्व्हेंटरी ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे। बाकीच्या पण इन्व्हेंटरी ज्या सांगलीमधल्या काढल्या आहे त्या ह्याच प्रोजेक्टमध्ये आहे, फक्त त्यांची कार्पेट एरिया आणि कॉस्ट जी आहे ती डिफरंट आहे। तर तुम्हाला दाखवतो आहे का, तर हे बघा दुसऱ्या स्कीममध्ये हे बघू शकता 361 स्कीम नंबर, सर्वे नंबर 252, अभयनगर, सांगली। सो प्रोजेक्ट सेमच आहे। जनरल पब्लिकसाठी आहे, 2च जागा आहेत। बिल्टअप एरिया 40चा आहे। मे बी इथं बिल्टअप एरिया थोडासा ह्यांचा काहीतरी चूक झाली असणार आहे। कार्पेट एरिया आहे तो 39.99 स्क्वेअर मीटरचा आहे। कॉस्ट जी आहे ती आहे 16,64,000। EMD अमाऊंट तुम्हाला पे करायची आहे 50,000। हा LIG कॅटेगरीसाठी आहे, लक्षात करून घ्या। एक सेकंद, हा LIG कॅटेगरीसाठी आहे आणि याचा ओके। तर हा OC रिसिव्ह प्रोजेक्ट आहे, लोकेशन सेमच आहे त्याच बिल्डिंगमध्ये, फक्त कार्पेट एरिया डिफरंट आहे। हे बघू शकता लोकेशन तेच आहे, कार्पेट एरिया डिफरंट आहे। आणि अजून तिसरीवाली जी इन्व्हेंटरी आहे ती थोडीशी मोठा कार्पेट एरिया त्याचा, हे बघू शकता। सो हे MIG गटासाठी आहे। याच्यामध्ये बघू शकता 2 जागा आहेत। बिल्टअप एरिया आहे 64.85 स्क्वेअर मीटरचा, कार्पेट एरिया 53.42 स्क्वेअर मीटरचा। हे 2 BHK सगळे दोन्ही आहेत ते। 23,42,000 आणि EMD अमाऊंट आहे 75,000। टोटल जागा आहेत 2। सो असे हे 3 आहेत इन्व्हेंटरी। 3 युनिट म्हणजे 3 वेगवेगळ्या स्कीमचे कोड आहेत, बट लोकेशन एकच आहे। सो लोकेशन काय डिफरंट नाही, लोकेशन एकच आहे।
सो मित्रांनो, हे एवढेच प्रोजेक्ट आहे सध्या सांगलीमध्ये, ज्यांचे की सध्या लिस्टिंग झालेली आहे माडाच्या साईडवरती. अजून काय न्यू आले जर का इन्व्हेंटरी, तर तुम्हाला कळवण्यात येईल. बाकी तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.